थोडं साईडला हो सर का 717 भिवाजी पताजी कलोने 17 भिवाजी मतदान करते आम्ही आतमध्ये नसतो झाला आबा क्रमांक 72 प्रकाश अनुक्रम 83 प्लीज क्रमांक 83 यावेळेस मी असं महानगरपालिकेच्या निवडणुका बघतोय ते भारतीय जनता पक्षाची दादागिरी 10 वर्षांनंतर मोडते असं दिसतंय. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना आता असणारा वन पार्टी रूल बीजेपी जे करायला मागते त्याच्या विरोधात मला असं दिसतंय आणि लोकांना मल्टी पार्टी सिस्टम पाहिजे हे एकंदरीत व्यक्त होत आहे. आणि कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला एक महानगरपालिका एक हाती मिळेल असं होणार नाही किंवा सर लोकच मी असं म्हणेन राजकीय नेत्यांना सुधरवतात आहेत आणि उद्याचं राजकारण कसं असलं पाहिजे याचा धडाही देतात आहेत मताच्या रूपाने असं त्या ठिकाणी बघतो. मुंबईचं चित्र काय राहणार मिक्स राहणार. भारतात पहिली निवडणूक अशी आहे की पैसा नंतर गुंडगिरी मारामाऱ्या खूप वाढलं. तुम्ही पहिली निवडणूक पाहिली काय म्हणजे असं का होतं? एका बाजूला असणारा पैसा वाटप केला जातो हेही बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकच पैसे वाटप करणाऱ्या उमेदवाराला जे वाटप करतायत त्यांना हाकलतात आहेत असंही चित्र आहे. त्याच्यामुळे मी असं ही एक पॉझिटिव्ह साईन म्हणतो की अगोदर जे आहे ते ठीक आहे, काही एरियांमध्ये काही ठिकाणी वाटलं जात होतं. आता जे सरसकट करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे त्याच्या विरोधामध्ये लोक आहेत असं एकंदरीत मला दिसतं. ते आता जसं साड्या वाटप झाल्या त्या जाळण्यात आल्या किंवा काही वस्तींमध्ये असणारा पाकिटं घेऊन गेले तिथे असणारा महाराष्ट्रभरातल्या असणाऱ्या अनेक उदाहरणं आहेत की लोकांनी सोसायट्यांमधनं पळून लावलं त्यांना. त्याच्यामुळे हे गुड साईन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. काही महाराष्ट्रात राजकीय हस्तक्षेप जास्त वाढला निवडणुकांमध्ये आणि निवडणुका वेगळ्या वळणावर गेल्या असं वाटतं तुम्हाला? निवडणुका हा मुळात राजकीय मैदानच आहे. त्याच्यामुळे कुठल्याही स्तरावरची असली तरी ती सत्ता संपादन करणं हे तर कुठेही चालूच राहणार आहे. पण मला असं वाटतं की महानगराची इलेक्शन ही खरी जमिनीवरची लढाई आहे आणि त्यामुळे जमिनीवर उतरून काम करणाऱ्या उमेदवाराला जास्ती प्राधान्य लोक देतील. मुद्दे भटकत चालले आहेत काही मुद्दे सोडून